नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र सडेकर लिखित कादंबरी हुंदका. प्रकरण 42. प्रिय रेखा, अनेक आशीर्वाद. मृत्यूच्या उंबरट्यावर माझा जीव घुटमळतो आहे. म्हणूनच हे पत्र लिहून मी माझ्या खिशात ठेवले आहे. जगलो वाचलो तर हे पत्र मी स्वतःच पाठवीन तुला. नाहीतर यावर लिहिलेल्या पत्त्यामुळे ते तुझ्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. हे पत्र वाचताच तुला कळेल की तुझा बाप राक्षस नव्हता. या पत्राने तुझी खात्री होईल की तुझ्या बापाने तुझ्या आईला जाळून मारलं नव्हतं. बेटी, होय, तुला बेटी म्हणतोय मी. तुला ताई साहेब म्हणताना माझी जीभ अडखळत होती आणि तू ज्यावेळी मला विठोबा म्हणून हाक मारायचीस त्यावेळी वाटायचं की मी बहिरा का होत नाही. तुझ्यासाठीच, केवळ तुझ्यासाठीच मी बंगल्यात नोकर म्हणून प्रवेश मिळवला. परमेश्वराने माझ्या आयुष्याची आखणी पण किती विचित्रपणे केली आहे. आश्रित म्हणून ज्या बंगल्यात मी लहानपणापासून वावरलो त्याच बंगल्यात आयुष्याची संध्याकाळ नोकर या नात्याने घालवली. तू तू माझी मुलगी असूनही मी तुला ताई साहेब म्हणत राहिलो. त्यावेळी माझ्या मनाला किती किती यातना होत होत्या हे तुला कळणार नाही. खूप वेळा वाटायचं की तुला आपली ओळख करून द्यावी, पण तुला माझ्याबद्दल वाटणारा तिरस्कार पाहून मी गप्प बसत होतो. तुला दुरूनच सुखात पाहून खुश होत होतो मी. तुला तृप्त पाहून मी तृप्त होत होतो. खूप वेळा वाटायचं की तुला जवळ घ्यावं, बापाचा स्पर्श कसा असतो हे दाखवावं. पण बेटी मला कधी धीरच झाला नाही. तुझं बालपण मी न पाहता सरून गेलं होतं. तुझे बोबडे बोल मी कधीच ऐकू शकलो नव्हतो. तुला दुडू धावताना पाहणं माझ्या नशिबात नव्हतं. म्हणूनच तुझा आनंद मी माझ्या डोळ्यात साठवित होतो. तुझ्या अवतीभोवती वावरण्यातही मला सुख लाभत होतं. पण तिथेही माझं दुर्दैव आढळलं. रेखा, अगं मी चोरी केली नव्हतीच. मी सुदेशला चोरी करताना पकडलं होतं, पण त्याला पकडताच त्याला उलटा कांगावा केला आणि केवळ त्याच्या बोलण्यावर विश्वासून तूही मला चोर ठरवलंस. मला तुला दोष द्यायचा नाही रेखा. तुझ्या आईच्या मृत्यूसमयही असंच घडलं होतं. बिंदू म्हणजेच तुझी आई अपघाताने भाजून मेली. इस्पितळात नागेशने माझ्यावरील द्वेषामुळे बिंदूला फसवून तिच्या वेगळ्या स्टेटमेंटवर सही घेतली. तू जसे मला चोर ठरवलेस ना, तसेच नाडकर्णी आणि मिसेस फर्नांडिसांनीही मला खुनी ठरवलं. मला जन्मठेपेची शिक्षा झाली. पण मी निर्दोष आहे ग, मी निर्दोष आहे. तुझ्या आईला मी मारलेलं नाही. मी राक्षस नाही आहे. मी असा एक सामान्य माणूस आहे की ज्याला आपली बायको मुले असा परिवार प्रिय आहे. पण प्रत्यक्षात काय घडलं? बायकोला जाळून मारल्याच्या आरोपावर मला शिक्षा झाली आणि माझी मुलगी माझा तिरस्कार करू लागली. रेखा बेटी, यापुढे तरी माझा तिरस्कार करू नकोस. माझ्याबद्दल तुझ्या मनात असलेला आकस काढून टाक. तुझ्या जन्मानंतर मी बिंदूला म्हणालो होतो, ही भाग्यवान आहे बिंदू, कारण ती तिच्या मामाच्या घरी वाढणार नाही. पोरकेपणाच्या जाणीवेने तिचे बालपण खुरटणार नाही आणि आपले बाल्य हरवून ती अकाली प्रौढ होणार नाही. हिचा बाप त्याच्या वाटेला न आलेला आई वडिलांचं प्रेम एकटाच तिला देणार आहे. किती मनोरथ रचले होते मी. पण माझ्यासारखीच तुझी स्थिती झाली होती. तूही अखेर मामाच्याच घरी लहानाची मोठी झालीस. तूही आपलं बाल्य हरवून अकालीच प्रौढ झालीस. बेटी, मी तुला आई वडिलांचं प्रेम देऊ शकलो नाही, पण नम्रता वहिनीने तुला पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळलं याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.
दारूचे व्यसन सोडल्यास नागेशनेही तुला जपलेलं आहे हे मी प्रत्यक्षात अनुभवलेलं आहे. म्हणूनच नागेशलाही मी त्याच्या अपराधाबद्दल माफ केलेलं आहे. आणि आणि बेटी, तूही त्याला माफ करावं अशी माझी इच्छा आहे. रेखा, रेखा, नेहमीच तू तुझ्या आईचा मारेकरी किंवा आईचा नवरा अशी संभावना करीत आली आहेस. मला तू बाबा म्हणण्यास तयार नव्हतीस. अगं माझ्या छोट्याशा आयुष्यात मला कधीच कोणी बाबा ही हाक मारलेली नाही. तुझ्या तोंडून बाबा अशी हाक ऐकण्यास फार फार आतुर आहे. माझ्या गळ्यात हात घालून मला बाबा अशी हाक मारशील? फक्त एकदाच मला भेटायला लवकर ये. माझ्याकडे वेळ फार थोडा आहे. यदा कदाचित तुझी भेट होण्या अगोदरच मी मरण पावलो तर? रेखा, माझ्यासाठी तू टाहो फोडला नाहीस तरी चालेल, पण माझ्यासाठी एक हुंदका दिलास तरी माझ्या आत्म्याला शांती मिळेल. हो, तुझ्या लग्नाला हजर राहून तुला आशीर्वाद देण्याची खूप इच्छा आहे ग, खूप इच्छा. पण सारे ईश्वरावर अवलंबून आहे. सुखी रहा, सदा सुखी रहा. तुझा दुर्दैवी बाप वामन. रेखाचे पत्र वाचून होता दिवाणखान्यात भयान शांतता पसरली होती. तेथे हजर असल्या प्रत्येकाने कमी जास्त प्रमाणात एक निरागस जीवन उद्ध्वस्त करण्यास हातभार लावला होता आणि ती जाणीव प्रत्येकाचे मन कुरतडत होती. शंतनुराव आणि शकुंतलाबाई तर पार हादरून गेले होते. वामनच्या ग्रहदशेला प्रत्यक्ष त्यांचा मुलगा नागेश जबाबदार होता आणि हे सत्य आगीपेक्षा अधिक दाहक होतं. दोघांच्याही मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती आणि प्रथमच दोघेही रेखाच्या नजरेला नजर देण्यास कसरत होते. रेखा तर दगडासारखी उभी होती. तिच्या साऱ्या जाणीवा बधीर झाल्या होत्या. सत्य हे कल्पिताहून अद्भुत असतं याचं प्रत्यंतर आज तिला झालं होतं. प्रत्यक्ष जन्मदाता तिच्या अवतीभोवती विठोबाच्या रूपात वावरला होता, पण कोणी त्याला ओळखलं नव्हतं, अगदी रेखानेही. मनाच्या विकल अवस्थेतच रेखाने नम्रताला मिठी मारली होती. तिच्या शरीराची होत असलेली थरथर नम्रताला जाणवली होती. वामन भाऊजी कुठे आहेत? नम्रताने शेवटी विचारलं होतं. माधुरी उत्तर देणार इतक्या दारू प्यालेल्या अवस्थेत नागेश बाहेर आला होता. वामन कुठे आहे? मला घेऊन चल त्याच्याकडे माधुरी. मला त्याची माफी मागायची. मला त्याची माफी मागायची आहे. असे बोलत तो रेखाच्या पायाशी बसला होता. त्याची अवस्था पाहून रेखाला वाईट वाटले होते. त्याने केलेला अपराध अक्षम्य होता, तरीही त्याची शिक्षा नागेश म्हणाल्याप्रमाणे भोगत होता हे कळून चुकले होते तिला. नागेशच्या मनात जो असतचा झगडा चालत होता, त्या पायीच तर तो दारूच्या आहारी गेला होता. उठ मामा, असे काय करतोस? मला माफ कर रेखा, मला माफ कर. नागेशने चक्क तिचे पाय धरले होते. लहानपणापासून आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करणारा नागेश आठवून रेखा गहिवरली. उठ, तुला बाबांनी माफ केलं आहे, उठ. नागेशने उठून उभे राहत रेखाला मिठीत घेतलं आणि एखाद्या लहान मुलासारखा तो गळा काढून रडू लागला. त्या अपराधाची शिक्षा त्याला मिळणार होती आणि त्याचा न्याय करणार होती त्याचीच पत्नी नम्रता. 3 मोटारी निघाल्या होत्या हॉस्पिटलच्या दिशेने. माधुरीच्या शेजारी रेखा सुन्नपणे बसून होती. मगाशी नागेशशी बोलताना तिने किती सहजपणे वामनचा उल्लेख बाबा असा केला होता हे तिच्या ध्यानी नव्हतं. डॉक्टर सबनीसांनी वामनला तपासलं. त्यांचा चेहरा गंभीर झाला होता. मला रेखाला भेटायचं आहे.
पुन्हा तो अस्पष्ट पुटपुटला होता. माधुरी गेली आहे तिला आणायला. तुम्ही आराम करा. डॉक्टर म्हणाले होते. डॉक्टर मला जरा बसवता. इथून रेखा आली की मला चटकन दिसेल प्लीज. ठीक आहे. डॉक्टर सबनीसांनी 2 नर्सना बोलावून पाठीमागे उशा लावून मोठ्या कष्टाने वामनच्या कृश देहाला बसते केले. आता आपल्याला रेखा दिसणार म्हणून वामनच्या चेहऱ्यावर हलकेच एक स्मित फुलले होते. इस्पितळाबाहेर मोटार थांबताच माधुरी रेखाला घेऊन धावतच इस्पितळात शिरली होती. त्या दोघींच्या मागोमाग बाकी सारे केळकर आणि भिकू होताच. सर्वजण वार्डात शिरले. पॅसेजमधूनच समोरच्या उघड्या दरवाजातून कॉटवर बसला वामन उर्फ विठोबा रेखाला दिसला होता. वामन हसत होता. त्याला पाहून रेखा खोलीच्या दरवाजातच थबकली होती. याच माणसाला ती अगोदर विठोबा म्हणून ओळखत होती, पण आता चित्र बदलले होते. तो प्रत्यक्ष तिचा जन्मदाता. जा रेखा जा, हा क्षण तुझाच आहे, जा. माधुरी तिच्या पाठीवर थोपटत म्हणाली. जी चूक आम्हा साऱ्यांकडून 17 वर्षांपूर्वी घडली होती त्याची आज दुरुस्ती करतो. जा. आयुष्यात सुखाची झुळूक सुद्धा वाट्याला न आलेल्या वामनला आज तू सुखात चिंब भिजवून टाक. जा. मनात कसलाही किंतु न बाळगता वामनला भेट. आपल्या वडिलांना भेट. जा रेखा जा. वामनकडे पाहूनच रेखाचे हृदय भरून आले होते. किती सोसलं होतं त्यांना आयुष्यात. किती माफक अपेक्षा होत्या त्याच्या, त्या पण पुऱ्या झाल्या नव्हत्या. ती वामनच्या कॉट जवळ जाऊन उभी राहिली. बाबा. तिने त्याला साथ घातली आणि आवेगाने वामनच्या गळ्याला मिठीच मारली. आपण मिठी मारताच वामनही आपल्याला त्याच्या हाताच्या मिठीत घेऊन बापाचा स्पर्श आपणास अनुभवण्यास मिळेल अशी रेखाची कल्पना होती. पण वामनच्या शरीराचा थंड स्पर्श होताच रेखा दचकून मागे सरकली होती. ती मागे होताच उशांच्या आधारे मागे रेलून ठेवलेला वामनचे मृत शरीर हलकेच खाली घसरले होते आणि ते पाहून रेखा किंचाळली होती. माधुरी मावशी. त्या आवाजाने डॉक्टर सबनीस धावतच आले होते, परंतु त्यांनी तपासण्याची काहीच जरुरी नव्हती. वामन या जगाचे दरवाजे ओलांडून पलीकडच्या जगात गेला होता. यापुढे कोणीही त्याचा द्वेष करू शकणार नव्हते. आता कोणीही त्याला खोट्या आरोपाखाली सजा देऊ शकणार नव्हते. नागेश वामनजवळ बसला होता. आपल्या अक्षम्य अपराधामुळे एका निरागस जीवाची आपण ससे होलपट केली या जाणीवेने त्याच्या मेंदूच्या ठिकऱ्या उडाल्या होत्या. वेड्यासारखाच तो वामनकडे पाहत काहीतरी पुटपुटू लागला होता. असंबंध बडबडू लागला होता. शकुंतलाबाईने डोळ्याला पदर लावला होता. शंतनूरावांना आपण खूप म्हातारे झालो आहोत असे त्या क्षणी वाटले होते. वामनने जेव्हा आपल्या नोकरीचा पहिला पगार त्यांच्या हाती आणून दिला होता तेव्हा त्यांनी वामनला आशीर्वाद दिला होता. वामन, आयुष्यात यशस्वी होशील तू, सुखी होशील तू. परंतु प्रत्यक्षात आपला आशीर्वाद खरा ठरावा असं त्यांचं वर्तन नव्हतं. नम्रताच्या डोळ्यांतून तर अश्रूंच्या धारा लागल्या होत्या आणि माधुरी तर डॉक्टर सबनीसांच्या खांद्यावर बाण टेकून मुक्तपणे रडत होती. परंतु आपल्याला रडावेसं वाटूनही आपल्या डोळ्यात अश्रू का येत नाहीत याचंच रेखाला आश्चर्य वाटत होतं. अजूनही आपले वडील आपल्याला परकेच वाटतात. वामनजवळ जात तिने वामनचे मस्तक आपल्या हातात घेतले. अजून वामनच्या चेहऱ्यावर मंद स्मित कायम होतं. त्या स्पर्शाने वामनच्या साऱ्या आठवणींनी तिच्या मनात त्या क्षणी गर्दी केली होती. तुरुंगात जेव्हा ती वामनला भेटण्यास गेली होती तेव्हा ती म्हणाली होती, माझ्या आईला निर्दयपणे पेटवून देणाऱ्या मारेकऱ्याला मी सांगायला आले आहे की त्याने पुन्हा माझ्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करू नये. त्याचा अमंगल स्पर्श मला होता कामा नये. तुमचा स्पर्श अमंगल नाही बाबा. रेखाचं मन आक्रंदलं. आपल्या दोन्ही हाताने तिने वामनच्या गळ्याला मिठी घातली. तिचा वाढदिवस आठवणीने साजरा करणारा विठोबा उर्फ वामन आठवला तिला.
त्यावेळी आपल्या वाढदिवशी आई वडील नसतात ही खंत त्याला बोलून दाखवताच तो म्हणाला होता, ताई साहेब, काही काही वेळेला दैव देतं तरीही माणसांना त्याचं आकलन होत नाही. खरोखर विठोबा म्हणजे आपले वडील असतील हे आपल्याला उमजलंच नव्हतं. साडीची भेट देताना वामन म्हणाला होता, ही साडी तुमच्या वडिलांकडून भेट मिळाली असंच समजा. किती सुचक बोलले होते बाबा. पण मीच कर्मधरित्री. जेव्हा त्याला नमस्कार केला तेव्हा आशीर्वाद देताना म्हणाले ते, पोरी, तुझ्या वाट्याची सारी दुःखे माझ्या वाट्याला येऊ देत. आई वडिलांचा सहवास नाही, एकच दुःख सोडलं तर सारी सुखे आपल्या पायाशी लोळण घेत होती. कशाचीच कमतरता नव्हती आपल्याला. कदाचित बाबानं म्हटल्याप्रमाणे आपल्या वाट्याची सारी दुःखे बाबांच्याच वाट्याला गेली असावीत. गदगदून आलं रेखाला, गदगदून आलं. बाबा, दाटलेल्या स्वरात तिने हाक मारली. हीच हाक ऐकण्यास वामनच्या कानात प्राण गोळा झाले होते. बाबा, उठा, जागे व्हा. अहो, तुमची रेखा आली आहे बाबा, उठा. अहो, तुमची रेखा तुम्हाला हाक मारते आहे बाबा, उठा. नम्रताने रेखाला थोपटले. वामनचा निर्जीव चेहरा रेखाने आपल्या कोमल हाताने कुरवाळला. बाबा, मी तुमच्या कपाळावर हात ठेवला आहे. तुम्हीच मला म्हणाला होता ना की माझ्या स्पर्शाने तुम्हाला बरे वाटते. आठवता? उठा बाबा, उठा. ही रेखा तुमचा तिरस्कार करीत नाही बाबा. मी तुमच्यावर प्रेम करते बाबा, आणि मलाही तुमचं प्रेम हवं आहे. बाबा, माझ्यासाठी जागे व्हा बाबा. तिच्या आक्रोशाने खोलीच्या भिंती सुद्धा अश्रू ढाळत होत्या. बाबा, आयुष्यभर दुःख भोगलेल्या आपल्या बाबांना आपण कसलेही समाधान देऊ शकलो नाही, ही भावना त्या क्षणी रेखाला दाहक वाटत होती. रेखा, आवर स्वतःला, आवर, नम्रता तिला म्हणाली, आणि रेखाला उचमळून आलं. बाबा, माफ करा मला माफ करा बाबा, मला माफ करा बाबा. एकदम हुंदका निसटला रेखाच्या ओठांतून, आणि पाठोपाठ हंबरडाही. वामनला आपल्या अश्रूंचा अभिषेक करीत खूप वेळ रेखा तिथे स्पुंदत बसून राहिली होती. वातावरण स्तब्ध होतं. धन्यवाद. लेखक रामचंद्र सडेकर लिखित हुंदका या कादंबरीची सांगता होत आहे. आज कादंबरीचा हा शेवटचा क्षण. जबरदस्त हृदयस्पर्शी, भावस्पर्शी, दुःखदायक, अंतर्बाह्य हलवून टाकणारी, हादरवून टाकणारी ही कादंबरी आज संपते आहे. शब्द संपले, पण भावना अजूनही उरात खोलवर रुतून राहिल्या आहेत. प्रत्येक पात्राच्या वेदना, संघर्ष, त्यांचं प्रेम, त्याग, सर्व काही डोळ्यांसमोरून जात नाही. सर्व श्रोते मित्रांना एक खास विनंती आहे. ही केवळ एक कादंबरी नव्हती, तर एक भावनिक प्रवास होता. कृपया आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, ओळखीच्या प्रत्येक साहित्यप्रेमीला या कादंबरीची पूर्ण प्लेलिस्ट लिंक जरूर पाठवा. आपण ऐकलं, आता त्यांनाही ऐकू द्या. कारण काही कथा फक्त ऐकायच्या नसतात, अनुभवायच्या असतात. कृपया सर्वांना पाठवा. पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.